नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. बीएमसीची ॲडव्हर्टाइजमेंट नुकतीच आलेली आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांचे काही डाऊट्स त्या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासोबत आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत रवी नायकवाडे सर. त्यांचं अकॅडमीतर्फे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. रवी सरांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर MPSC 2018, 19 आणि 20 अशा तिन्ही MPSC मधून सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यासोबतच नगर परिषद 2018 मधून देखील त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी पोस्ट आहे ती म्हणजे BMC 2019 सब इंजिनियर मध्ये देखील सरांची ऑल महाराष्ट्र रँक ही 17 होती. ठीक आहे, तर सरांचं परत एकदा या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत या ठिकाणी मी करतो. तर जे काही आजचं सेशन असणार आहे हे क्वेश्चन आन्सर फॉर्म मधलं सेशन असणार आहे. विद्यार्थ्यांची भरपूर डाऊट्स आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यातील लिमिटेड काही क्वेश्चन्स या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत आणि सर त्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी गाईड करणार आहेत. ओके, तर सर ॲडव्हर्टाइजमेंट ही आलेली आहे. तर साधारण BMCची जी एक्झाम आहे तुमच्या मते कधी होईल? तर BMCचा पॅटर्न एकंदरीत असा आहे की तुमचे फॉर्म फिलिंग झाल्यानंतर, म्हणजे फॉर्म फिलिंगचा जेव्हा लास्ट दिवस असते, आता 11 तारखेला फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे 11 नोव्हेंबरला आणि ते 2 तारखेपर्यंत चालणार आहे. तर 2 तारखेपर्यंत जे फॉर्म फिलिंग होतील, 2 तारखेच्या नंतर पुढे 45 दिवसाच्या आत ही एक्झामची डेट ही असते, म्हणजे ते एक्झामची डेट ही डिक्लेअर करतात. तर मिनिमम 45 दिवस आपल्याला 2 तारखेच्या नंतर भेटणार आहेत. म्हणजे आपण पकडून चालूया, जर 2 डिसेंबरला आपण जर लास्ट फॉर्म फिलिंग झाली त्याच्यानंतर 1.5 महिना, 45 दिवस म्हणजे 1.5 महिना, तर आपली एक्झाम ही ऑलमोस्ट जानेवारी एंडिंग पर्यंत होण्याचे चान्सेस आहेत आणि फार तर फार ती फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक पर्यंत जाऊ शकते. ओके, चला, आता हे झालं एक्झाम कधी होईल त्याबद्दलची क्लिअरिटी. तर नॉर्मली विद्यार्थ्यांना आता ऍडव्हर्टाइजमेंट ही ऑलरेडी आलेली आहे. तर तुमचा जो काही परीक्षेचा पॅटर्न आहे हा साधारणतः विद्यार्थ्यांना माहित आहे. ओके, पण जी पूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एक्झाम पासून तर जॉईनिंग पर्यंतची, तर ही साधारण कशी असते? हा, सिलेक्शन प्रोसेस ही बऱ्याच लोकांना माहिती नसते. फक्त आपण पॅटर्न बद्दल डिस्कस केलेलं असणार आहे. पॅटर्न तरी मी थोडक्यात सांगतो. 100 मार्काची एक्झाम असणार आहे. IBPS थ्रू ही एक्झाम कंडक्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये टोटल 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला आहे 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला. आणि 40% हे नॉन टेक्निकल पार्ट आहे, ज्याच्यामध्ये रिझनिंग आणि GSGK आहे. आणि 60% पार्ट हा टेक्निकल आहे, त्याच्यामध्ये टोटल सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्टचे आहेत इंजिनिअरिंगचे. तर याच्यानंतर जेव्हा तुमचं आता प्रोसेस अशी आहे, फॉर्म फिलिंग झाल्यानंतर तुम्हाला एक्झामच्या 7 दिवस अगोदर किंवा 10 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट येईल. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमचं एक्झाम सेंटर हे कुठे असणार आहे. तर एक्झाम सेंटरचा विषय असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केला होता की एक्झाम सेंटर हे फक्त मुंबईमध्ये राहील की आउटसाइड मुंबई, त्यांचं जे रिजन आहे तिथे पण असेल? तर आउटसाइड मुंबई सुद्धा त्यांचं सेंटर असू शकतं. कारण माझ्या वेळेस जेव्हा एक्झाम झाली तेव्हा मी एक्झाम ही संभाजीनगरला दिली होती. माझं सेंटर तिकडे आलं होतं, तर मी संभाजीनगरला एक्झाम दिली. तर मला मुंबईला एक्झामला येण्याची गरज पडली नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमची एक्झाम होते, एक्झाम झाल्यानंतर साधारण 1 महिन्याच्या नंतर BMCची प्रोसेस थोडीशी फास्ट असते, त्याच्यामुळे 1 महिन्याच्या कालावधीच्या नंतर ते रिझल्ट हे डिक्लेअर करतात. रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट निघते. मेरिट लिस्ट निघाल्यानंतर ही तुमचे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, म्हणजे कट ऑफ जो निघणार आहे, कट ऑफच्या वरचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मेल थ्रू हे इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांना एक मेल येईल की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला पुढील प्रोसेससाठी ते गाईड करतील. तर पुढची प्रोसेस त्यांची अशी असते की त्यांना डिरेक्टली ह्याच्यासाठी, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे मुंबईला बोलवलं जातं. ओके, त्यासाठी तुम्हाला मुंबईलाच यावं लागतं. म्हणजे एक्झाम जी आहे, भरपूर विद्यार्थ्यांची, मला देखील डाऊट आले होते की सर BMCची एक्झाम आहे, मग BMC मध्ये मुंबईमध्येच एक्झाम होईल का? तर ती होणार नाही. म्हणजे BMC मुंबईमध्ये होऊ शकते आणि बाकी ही सेंटर जिल्ह्यानुसार मिळू शकतात. ओके ओके, काय हरकत नाही. आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला मुंबईला जावं लागेल. ते तुमचं मुंबईला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ते CS ला जे ऑफिस आहे, मेन ऑफिस, ओके, तिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या ज्या काही त्रुटी असतील ते तुम्हाला सांगितले जातील. तुम्हाला वेळ पण दिला जाईल. जर समजा तुमचे डॉक्युमेंट्स 1-2 कमी असतील तर तुम्हाला वेळ दिला जातो, असा काही इश्यू नाही. आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एक लेटर भेटेल. ते लेटर घेऊन तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेशनसाठी जावं लागतं, मेडिकल चेकअपसाठी जावं लागतं. आणि मेडिकल चेकअप हे स्पेसिफिकली मुंबईमध्येच तुमचं होतं. तुमच्या रिस्पेक्टिव्ह रिजनमध्ये किंवा तुमच्या गावाला वगैरे ते होणार नाही. तुम्हाला मुंबईलाच मेडिकल हे करायचं आहे.
ओके. मग साधारण याच्यामध्ये किती वेळ आपल्याला जाणार आहे? म्हणजे जर आपण म्हटलं की आता फॉर्म फिलिंग 2 डिसेंबर पर्यंत आहे, जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी पर्यंत तुमची एक्झाम होईल. ओके. त्यानंतर 1 महिना म्हणजे मार्च पर्यंत मेरिट लिस्ट लागेल आणि एप्रिल मध्ये जॉईनिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन पुढच्या महिन्यात तुम्हाला मे पर्यंत जॉईनिंग मिळू शकते. तेवढाही वेळ लागणार नाही साधारण, कारण की एकदा तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला, तुमची अलॉटमेंट झाली, तर पुढे 1 वीक मध्ये सगळ्या प्रोसेस हे पुढे होत राहतात. तर असं म्हणू शकतो की आपण तुम्हाला सिलेक्शनचा मेल आल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे मेडिकल वगैरे करून तुम्हाला जॉईनिंग ही जवळपास महिन्याभरामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये येऊ शकते. ओके ओके. म्हणजे साधारण तुमचं मार्च एंडिंग पर्यंत तुमची जॉईनिंग तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. करेक्ट. ओके. जर सगळं प्रोसेस व्यवस्थित झाली तर. बरोबर. तर आता हे झालं आपलं एक्झामचा पॅटर्न असेल किंवा सिलेक्शन प्रोसेस असेल. ओके. पण ही गोष्ट तर आपली नंतर असेल, बरोबर. तर आधी सगळ्यात महत्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की टेक्निकल नॉन टेक्निकल असे 2 पार्ट आहेत, बरोबर. तर दोन्हींना घेऊन आपल्याला फायनल सिलेक्शन मिळवायचं आहे. तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही पार्टला घेऊन सोबत अभ्यास कसा करावा आणि त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट आपलं कसं असलं पाहिजे आता आणि एक्झाम मध्ये. आता बघा, नोटिफिकेशन ही आलेली आहे. नोटिफिकेशनच्या अगोदरचा काळ हा वेगळा असतो. बरोबर. नोटिफिकेशन येईपर्यंत आपण असं म्हणू शकतो की एवढे सिरियसनेस नसतो किंवा आपल्याला टाइमचा अंदाज नसतो की आपल्याला किती टाइम पुढे भेटणार आहे. पण आता नोटिफिकेशन आलेली आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला पुढे हार्डली 2 महिने हे अभ्यासाला वेळ भेटणार आहे. त्यामुळे आपण आता स्पेसिफिक स्टडी हा करायला पाहिजे. नोटिफिकेशन याच्या अगोदरपर्यंत कसं असतं की तुम्ही टेक्निकल वरती जास्त भर दिला पाहिजे आणि साईड बाय साईड थोडासा वेळ आपण नॉन टेकला पण दिला पाहिजे. परंतु जेव्हा आता नोटिफिकेशन जाहीर होईल तेव्हा तुम्हाला इक्वल वेळ हा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीसाठी द्यायचा आहे. ओके. कारण जेव्हा तुम्ही जशी जशी एक्झाम होईल तेव्हा तुमची जास्त प्रॅक्टिस ही नॉन टेक्निकल वर सुद्धा झाली पाहिजे. आणि तो पण एक महत्वाचा पोर्शन आहे नॉन टेक्निकल, त्याच्यामध्ये 40% मार्क्स आहेत आणि ते डिसाइडिंग मार्क्स आहेत. करेक्ट. टेक्निकल पोर्शन हे सगळे करणार आहेत, परंतु नॉन टेक्निकल मध्ये जो स्कोर करणार आहे त्याचं सिलेक्शन हे होणार आहे. आणि यावेळेस कॉम्पिटिशन ही खूप जास्त आहे. 2019च्या वेळेस जी कॉम्पिटिशन होती त्याच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त कॉम्पिटिशन यावेळेस आहे. त्यामुळे यामध्ये आपण नॉन टेक्निकलचा कुठलाही पार्ट सोडू शकत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता की माझं रिजनिंग इझी आहे, मला जीएसजीके थोडंसं डिफिकल्ट जातं, त्या हिशोबाने तुम्ही त्या प्रायोरिटी ठरवू शकता. परंतु तुम्हाला कव्हर सगळं करायचं आहे हे मी म्हणेन. ओके. जर आपण जीएसजीके बद्दल जर बोललो तर जीएसजीके मध्ये कशावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे? मुंबईचं जीएसजीके, स्टॅटिक जीएसजीके की करंट अफेअर? आणि जर करणार असेल तर कसा सिक्वेन्स आपला असला पाहिजे? तुम्हाला तिन्ही वरती फोकस करायचं आहे, कारण की जसे जसे बॅच मध्ये एक्झाम होतात, काही बॅच मध्ये मुंबईवरती सुद्धा प्रश्न आले होते, काही बॅच वरती मुंबईवरती एकही प्रश्न नव्हता. ठीक आहे. परंतु करंट अफेअरचे जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे जे रिलेटेड टू असतील सगळ्या शिफ्ट मध्ये ते सगळ्या शिफ्ट मध्ये कंपल्सरी आहेत, जे की स्पेसिफिकली आता त्याच्यावरती आपण डिटेल बोलूयात नंतर. परंतु त्याच्यामध्ये स्पेसिफिकली करंट अफेअर जे बँकिंगचे असतील किंवा रेग्युलर करंट अफेअरचे क्वेश्चन असतील त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स हे हमखास तुम्हाला. साधारण किती महिन्याचं करंट अफेअर हे केलं पाहिजे? जर आपण जानेवारी मध्ये एक्झाम म्हटलं तर कधीपासूनचं करंट अफेअर हे करणं अपेक्षित आहे? आता बघा, एक्झाम आपल्याला एक्सपेक्टेड होती 6 महिन्या अगोदर, बरोबर. पण लोकसभेच्या इलेक्शनमुळे ती एक्झाम पुढे गेली. त्यामुळे आपण जर विचार केला तर मागच्या 1 वर्षापर्यंतचं जे जीएसजीके आहे ते तुम्ही सेफ्टीसाठी करून ठेवा. स्पेसिफिकली 6 महिन्याचं पण करू शकता, परंतु जर आपल्याकडे वेळ आहे, सफिशियंट वेळ असेल तर 1 वर्षापर्यंत तुम्ही सेफ्टीसाठी म्हणून जानेवारी पासून तर डिसेंबर पर्यंतचं करंट अफेअर आपण गरजेचं आहे. ओके ओके. ते झालं. पण टाइम मॅनेजमेंट बद्दल कसं सांगाल? जर एक्झाम मध्ये जर आपण म्हटलं की आपल्याकडे 90च मिनिट आहे, बरोबर, तर आपण जीएसजीके ला किती दिलं पाहिजे, रिजनिंगला किती दिलं पाहिजे आणि टेक्निकलला कधी दिलं पाहिजे? आता हा प्रश्न मी मुद्दामून यासाठी विचारतो की विद्यार्थी मोस्ट ऑफ द टाइम एक्झाम मध्ये जाऊन गडबड करतात. तर मॉक टेस्ट मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करत असतो की प्रत्येक वेळेला पहिल्यापासून मॉक टेस्ट दिल्या पाहिजे, तर आतापासून ते सवय लावतील त्या गोष्टीसाठी. तर टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं ठेवलं होतं आणि आता आपण कसं ठेवलं पाहिजे? आता सिलेक्शन हे तुमचं एक्झाम मध्ये तुमची मेंटॅलिटी काय आहे त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. एक्झामच्या अगोदर तुम्ही किती अभ्यास केला, परंतु तुमचं जर प्रेझेन्स ऑफ माइंड एक्झाम मध्ये नाही चाललं तर तुमचं सिलेक्शन हे होणार नाही. तर त्यासाठी स्पेसिफिकली मी काय सांगतो, तुम्ही एक्झामला बसणार आहात या उद्देशाने तुम्ही अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी काय राहील ऍट द पॉइंट ऑफ एक्झामिनेशन ते महत्वाचं आहे. जेव्हा तुमच्या समोर स्क्रीन येईल तेव्हा तुमचे एक्झाम चालू होईल तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्हाला काय घ्यायचं, तर मी त्यासाठी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सर्वात अगोदर जेव्हा तुमची स्क्रीन ओपन होईल तेव्हा तुम्हाला टेक्निकल हा पोर्शन सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसेल, परंतु तुम्हाला टेक्निकल अटेम्प्ट न करता सर्वात अगोदर तुम्हाला जीएसजीके हे अटेम्प्ट करायचं आहे. ओके ओके. आणि त्या जीएसजीके साठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे केवळ फक्त 5 मिनिटं. 20 जरी क्वेश्चन असतील तरी जीएसजीके साठी जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामध्ये काही लॉजिकल विषय काही नसतो, त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन वगैरे पण नसतात. तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असेल, माहित आहे किंवा माहित नाही. तुम्हाला क्वेश्चन वाचायचंय, क्वेश्चन वाचायला हार्डली 5 ते 10 सेकंद लागतात आणि तुम्हाला आन्सर टिक करायला पुढचे 5 मिनिट लागतात. तर 15 सेकंद एका क्वेश्चन साठी. तर असं आपण काउंट केलं तर 5 मिनिट सुद्धा खूप जास्त झाले, परंतु मॅक्झिमम आपण 5 ते 6 मिनिटांमध्ये
GSGK चा पोर्शन कव्हर करून आपण इतर सेक्शन कडे आपल्याला जायचं आहे. ओके, मग नंतर मुलांची चॉईस असेल की टेक्निकल आधी घ्यायचं की रिझनिंग घ्यायचं. GSGK एकदा झालं तुमचा 20% पेपर हा कम्प्लीट झाला, तुमच्याकडे आता 80% पेपर बाकी आहे, तुम्हाला थोडंसं रिलीफ भेटेल. 5 मिनिटात तुम्ही 20% क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन असले, एक तर तुम्ही टेक्निकलला जा जो की 60% आहे आणि दुसरा 20% हा रिझनिंग आहे. आता स्पेसिफिकली मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही रिझनिंग हा टॉपिक परत घ्या, म्हणजे सेकंड टॉपिक आहे रिझनिंग घ्या सॉल्व्ह करण्यासाठी. त्याचं कारण असं आहे की रिझनिंगचे मार्क्स हे शुअर शॉर्ट मार्क्स आहेत. तुमचे स्पेसिफिक टॉपिक आहेत, त्या टॉपिकवरचे स्पेसिफिक टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये चुका व्हायचे पण काही चान्सेस नाहीत आणि त्याचा सिलेबस लिमिटेड असल्यामुळे ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. GSGKचा सिलेबस हा वास्ट आहे, त्यापेक्षा रिझनिंग मध्ये तुम्हाला स्कोर हा जास्त होऊ शकतो. तर रिझनिंग तुम्ही अटेम्प्ट करा आणि एकदा रिझनिंग अटेम्प्ट केलं त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण जो उर्वरित वेळ आहे तो पूर्ण टेक्निकलवर देता येईल, जो की मोठा पोर्शन आहे. करेक्ट. म्हणजे असे काही विद्यार्थी असतील की हा ठीक आहे, मला रिझनिंग थोडं अवघड जातं, मला थोडी भीती वाटते, मग अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? आधी कोणता सेक्शन घेणं गरजेचं आहे? नक्कीच त्यांनी सरळ अगोदर टेक्निकल सब्जेक्ट घ्यावे. म्हणजे GS नंतर आधी टेक्निकल. टेक्निकल आणि त्याच्यानंतर टेक्निकल जेव्हा कम्प्लीट होईल, त्यांची जर टेक्निकलवर चांगली कमांड असेल, त्यांनी टेक्निकल अटेम्प्ट केल्यानंतर जे क्वेश्चन जमत नाहीत ते सुद्धा तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यूला ठेवू शकता. ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि ऑनलाईन मध्ये आपल्याला हे खूप चांगली चॉईस भेटते की आपल्याला जे क्वेश्चन येत नाही ते मार्क फॉर रिव्ह्यू साठी आपल्याकडे ऑप्शन असतो, जेणेकरून आपल्याला परत ते क्वेश्चन अटेम्प्ट करायला मिळू शकतात. ठीक आहे, तर ते आपण मार्क फॉर रिव्ह्यू साठी ठेवून आपण पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि त्याच्यानंतर उरलेल्या वेळेत मग परत जे आपण रिव्ह्यू साठी ठेवले होते ते क्वेश्चन आपण अटेम्प्ट करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण रिझनिंग सुद्धा सेम लेवलने अटेम्प्ट करू शकतो. म्हणजे साधारण जर 90 मिनिटाचा आपल्याकडे वेळ आहे तर आपण म्हटलं की 5 ते 7 मिनिटात आपल्याला GSGK कव्हर करायचंय. ओके, जर एखाद्या नंतर टेक्निकल घेतलं तर टेक्निकलला आपण किती वेळ दिला पाहिजे आणि टेक्निकल नंतर साधारणतः किती वेळ आपल्याकडे रिझनिंग साठी शिल्लक राहिला पाहिजे? तर रिझनिंग साठी स्पेसिफिकली तुमच्याकडे अर्धा तास तुम्ही पूर्णपणे शिल्लक ठेवला पाहिजे. तुमची किती प्रॅक्टिस असू द्या, तुम्ही म्हणाल की मी 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करतो, भले तुम्ही सॉल्व्ह करू शकत असाल, परंतु एक्झामची सिच्युएशन ही वेगळी असते, तेव्हा गोंधळ होतो. एक जरी क्वेश्चन चुकला, तुमचं एक जरी कन्सिडर करायचं सिटिंग अरेंजमेंट असेल, त्याच्यामुळे तुमचं एक जरी क्वेश्चन म्हणजे चुकला तर त्याच्या खाली टोटल पूर्ण 5 क्वेश्चन हे रॉंग होतात. त्यावेळेस तुम्हाला परत तो क्वेश्चन अटेम्प्ट करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला कधी कधी एक क्वेश्चन दोनदा सुद्धा अटेम्प्ट करायची गरज पडू शकते. त्यामुळे तुम्हाला 20 मिनिटं जरी होत असेल तरी तुम्ही 30 मिनिट हे बफर मध्ये ठेवले पाहिजे. ओके, म्हणजे 5 मिनिट GSGK साठी, 50 ते 55 मिनिट हे आपल्या टेक्निकल साठी आणि नंतरचा प्युअरली अर्धा तास आपण रिझनिंग साठी ठेवलाच पाहिजे. ओके, व्हेरी गुड. आता हे झालं आपलं एक्झाम पॅटर्न झालं किंवा टेक्निकल नॉन टेक्निकल सोबत कसं घेऊन जायचं आणि त्याचं टाइम मॅनेजमेंट. ओके, सिलेक्शन नंतरची प्रोसेस कशी असते आणि BMC मध्ये एकदा तुम्ही सिलेक्ट झालात की डिपार्टमेंट कसे अलॉट होतात याबद्दल काय सांगाल? सिलेक्शनची प्रोसेस तर मी सांगितलेलीच आहे. मला मेल थ्रू सगळे जे काही तुमचं कम्युनिकेशन होईल मेल थ्रू होणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे पोस्टल तुम्हाला इन्व्हिटेशन येईल ह्याची अपेक्षा करू नका. अलॉटमेंट कुठली तुम्हाला पोस्टाने वगैरे किंवा कॉलने सुद्धा बऱ्याच वेळेस येत नाही, त्यामुळे त्याच्या भरोश्यावर तुम्ही राहू नका. मेल इज द बेस्ट ऑप्शन आणि मेलचा तुम्ही फॉलो करा. मेलवरती आल्यानंतर एकदा तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि मेडिकल झालं, तर तुम्हाला फायनल अलॉटमेंट लेटर घेण्यासाठी BMCच्या मेन ऑफिसला जावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही तिकडे मेन अलॉटमेंट लेटर घेण्यासाठी जातात तेव्हा तिथेच तुम्हाला ऑन द स्पॉट हे रँडमली डिपार्टमेंट हे अलॉट होतात. त्यामध्ये तुम्हाला कुठलीही चॉईस वगैरे किंवा प्रिफरन्स हे देता येणार नाही. तुम्हाला जे अलॉट होतील ते तुम्हाला ऍक्सेप्ट करून त्या डिपार्टमेंटला जॉईन करणं हे अपेक्षित आहे. तुमचा रँक किती असो तुम्हाला प्रिफरन्स हा नाही भेटत, तुम्हाला चॉईस नाही भेटणार आहे आणि जे डिपार्टमेंट भेटेल तिकडे तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे डिपार्टमेंटसाठी कोणतेही चॉईस आपल्याला भेटत नाही आणि रँडमली ते कुणालाही कोणतंही डिपार्टमेंट करू शकता. ओके, जर तुम्ही बघितलं तर सरांना 2019 पासून तर 2024 पर्यंत जवळजवळ 4.5-5 वर्षाचा अनुभव BMC मध्ये आता आहे. ओके, तर एकंदरीत तुम्ही तुमचा जो अनुभव आहे बरोबर त्याबद्दल आणि एकंदरीत वर्क कल्चर BMC मध्ये कसं आहे त्याबद्दल काय सांगाल? माझा अनुभव तसा खूप चांगला आहे BMC मधला. म्हणजे मुंबईमध्ये असं पण असतं की सुरुवातीला थोडासा त्रास होतो मुंबई सिटीमध्ये राहण्याचा किंवा ती सिटी अडॉप्ट करण्याचा त्रास होतो, परंतु एकदा तुम्ही अडॉप्ट झाला तिथल्या वर्क कल्चरला तुम्ही अडॉप्ट झाला तर तुम्हाला ते खूप इझी जातं आणि परत तुम्हाला त्याच्यामध्ये काही असं कमतरता वगैरे काही जाणवत नाही. सुरुवातीला नक्कीच सगळ्यांना नवीन सिटीमध्ये त्रास होतो, स्पेसिफिकली जे रुरल भागातनं येतात, जे गावातनं वगैरे येतात मुलं, त्यांना सिटीमध्ये पुण्यापेक्षा मुंबईला जास्त त्रास होतो कारण मुंबईमध्ये खूप रश वगैरे असते. परंतु ते मॅनेजेबल आहे, ते पुढे चालून तुम्हाला मॅनेज होणार आहे. परंतु जॉबचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही नक्कीच हे प्रिफर केलं पाहिजे. एक स्टॅबिलिटी त्या ठिकाणी स्टॅबिलिटी तर 100% भेटेल, थोडासा वेळ लागेल पण भेटेल. त्यामुळे तुम्ही नक्कीच हे ऑप्शन कन्सिडर करू शकता आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी
बीएमसी हा खूप चांगला ऑप्शन आहे असं मी म्हणेल, कारण मी बाकीच्या पण एक्झाम ट्राय केल्या आहेत, परंतु मी बीएमसी वरती ठाम आहे. ठाम आहे. ओके, आता हे झालं तुमचं बीएमसी बद्दलचं हे झालं, वर्क कल्चर झालं किंवा अनुभव झाला, बरोबर. तर एकदा आपण जॉईन केल्यानंतर साधारण आपल्याला 3 वर्ष त्या जागेवर थांबावं लागू शकतो. ओके, तर प्रमोशन किंवा बदली जर आपल्याला करायची असेल तर त्याबद्दल काय प्रोसेस असते किंवा मग काय असू शकतं पुढे? प्रमोशन किंवा बदलीचं असं म्हणलं की जेव्हा तुम्हाला एखादं पर्टिक्युलर डिपार्टमेंट सुरुवातीला अलॉट होतं, तर तुम्हाला तिथं मिनिमम 3 वर्ष तरी काढणं अपेक्षित आहे. 3 वर्षाच्या आधी कुठलीही बदली तुम्हाला नियमाने होत नाही. ओके ओके. 3 वर्षाच्या नंतर तुम्ही बदलीला ड्यू असता, त्याच्यानंतर तुम्ही बदलीसाठी अर्ज करू शकता. आणि ती बदली पण तुमची रँडमलीच होते, कुठल्या डिपार्टमेंटला जाणार हे रँडमलीच असते, त्याच्यामध्ये पण चॉईस तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही जस्ट फक्त बदलीसाठी तुम्ही एक रिक्वेस्ट करू शकता, दॅट्स इट. आहे म्हणजे 3 वर्षाच्या नंतर. आणि प्रमोशनचं सांगायला तर प्रमोशन बाय रूल सुरुवातीचे प्रमोशन थोडेसे टफ आहेत. जेई टू सब इंजिनियर ह्याचे प्रमोशन जे आहेत ते 8 वर्ष, ऑलमोस्ट 8 वर्ष आपण ऍव्हरेज पकडू शकतो. कधी कधी लेटही होतो. 8 वर्षाचं प्रमोशन आहे जेई टू सब इंजिनियर. आणि सब इंजिनियर टू पुढे असिस्टंट इंजिनियर जे आहे ते सुद्धा असंच 8 ते 10 वर्षाचं आहे, म्हणजे टाइम बाउंड. आणि पुढे त्याला सुद्धा थोडंसं 1-2 वर्ष लेट होऊ शकतात ऍज पर वॅकन्सीज. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना असं सजेस्ट करेल की जर तुम्ही एक्झाम देताय आणि जे इलिजिबल आहेत सब इंजिनियरसाठी आणि जेई साठी दोन्हीसाठी, त्यांनी स्पेसिफिकली सब इंजिनियरसाठी जास्त प्रयत्न करा. कारण की तुमचं जर सब इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालं तर तुमचे डिरेक्टली 8 ते 10 वर्ष हे सेव्ह होणार आहे. तर हे तुमचा एक चांगला फायदा आहे. त्यामुळे तुम्ही सब इंजिनियरसाठी जास्त एफर्ट्स घ्या. आणि जे लोक सब इंजिनियरसाठी समजा इलिजिबल नाहीत त्यांनी पण काही काळजी करायचं कारण नाही. ज्युनियर इंजिनियर ही पोस्ट सुद्धा खूप चांगली पोस्ट आहे बीएमसी मध्ये, तुम्ही त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकता. ओके, तर बीएमसी मध्ये जसं तुम्ही 4 वर्षापासून कार्यरत आहात, तर बीएमसी मध्ये अशा वेगवेगळ्या कोणत्या संधी आपल्याला आहेत किंवा आपण त्याला एक करिअर म्हणून कसं बघू शकतो? बीएमसी मध्ये संधी एक तर तुमचे प्रमोशन हे पुढे चालून खूप चांगले आहेत. जर तुम्ही लवकर जॉईन झालात बीएमसी मध्ये ऍज अ सब इंजिनियर, तर तुमचं प्रमोशन हे ऍट द एंड ऑफ युअर सर्व्हिस तुमचं चीफ इंजिनियर वगैरे या लेवल पर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि चीफ इंजिनियर ही पोस्ट खूप चांगली पोस्ट आहे बीएमसी मध्ये. एक डिपार्टमेंट, पूर्ण डिपार्टमेंट तुमच्या अंडर असणार आहे. तर हे म्हणजे लॉंग टर्मचं मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये पुढे चालून चेंजेस होऊ पण शकतात, परंतु जर तुम्ही लवकर जर लागला सब इंजिनियर म्हणून तर ही तो खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी. आणि बीएमसी मध्ये मॅक्झिमम तुम्ही डायरेक्टली एंट्री घेऊ शकता ही सब इंजिनियर पोस्टवर. त्याच्या पुढे असिस्टंट इंजिनियरची एक्झाम ही पूर्वी व्हायची पण आता होत नाही. त्यामुळे सब इंजिनियर हीच बेस्ट ऑप्शन आहे बीएमसी मध्ये एंट्री करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर संधी जर डिपार्टमेंटल संधी जर बघायला झालं तर डिपार्टमेंट सुद्धा खूप चांगले आहेत बीएमसी मध्ये. काही डिपार्टमेंट स्पेसिफिक त्या डिपार्टमेंटला जाण्यासाठी तुमची डिपार्टमेंटल एक्झाम होते, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमोशन वगैरे भेटणार नाही एक्झाम थ्रू, पण तुम्हाला डिपार्टमेंट हे चांगले अलॉट होऊ शकतात. तर ती एक चांगली संधी आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची खूप लोकांची इच्छा असते, तर ते एक संधी आपण म्हणू शकतो बीएमसी मध्ये काम करताना. ओके ओके. एका विद्यार्थ्याने एक इंटरेस्टिंग क्वेश्चन या ठिकाणी विचारला आहे आणि भरपूर वेळा तुम्हाला देखील त्याबद्दल क्वेश्चन आलेच असतील. तर काही विद्यार्थी असे आहेत की जे एमपीएससी थ्रू सिलेक्ट झालेले आहेत A2 म्हणून, मग जे पीडब्ल्यूडी असेल, WRD असेल किंवा WCD असेल. सो एमपीएससी मार्फत मिळणारी A2 पोस्ट आणि बीएमसी मधून मिळणारी सब इंजिनियर पोस्ट, तर ह्या 2 पोस्ट पैकी कोणती पोस्ट ही निवडली पाहिजे? आता हा प्रश्न मी मुद्दामून सरांना विचारतोय कारण की सरांचं ऑलरेडी एमपीएससी 2018, 19 आणि 20 तिन्ही एमपीएससी मधून सिलेक्शन झालं होतं. आणि त्यातल्या त्यात 2020 ला A2 पीडब्ल्यूडी तुम्हाला मिळालं होतं, बरोबर. सो पीडब्ल्यूडी म्हटलं की विद्यार्थी बाकी काही पाहत नाही, जॉईन करतात. ओके, तर तुमचं यावर काय मत आहे? आणि तुम्ही सब इंजिनियर ही पोस्ट पीडब्ल्यूडी A2 वर तुम्ही ही का सिलेक्ट केली? तर मी स्वतः या कन्फ्युजन मध्ये होतो खूप दिवस, आणि मला सुद्धा बऱ्याच लोकांचे प्रश्न आले आणि अजूनही येतात की मी WRD ला आहे तर मग मी बीएमसीची एक्झाम देऊ का, मी WRD मध्ये A2 ला आहे तर मी जेईची एक्झाम देऊ का, असे बरेच क्वेश्चन्स मला येत राहतात. तर मी याच्यावरती खूप विचार केला, खूप अनालिसिस केलं. बऱ्याच मी सिनियर लोकांशी पण बोललो, म्हणजे शासनातल्या सुद्धा बोललो आणि स्पेसिफिक डिपार्टमेंट म्हणजे जिथं मला सिलेक्शन झालं पीडब्ल्यूडी असेल तिथल्या सुद्धा मी सिनियर लोकांशी बोललो आणि बीएमसी मधले सुद्धा सिनियर लोकांशी बोललो की पुढे फ्युचर कसं आहे वगैरे. तर त्याच्यामध्ये मी एक स्टँडर्ड कन्क्लुजनला असं आलो आहे, जे जनरल मी स्टेटमेंट तिथे देऊ शकतो की जर समजा तुमच्याकडे बीएमसी ज्युनियर इंजिनियर ही जर पोस्ट आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जर स्टेट गव्हर्नमेंट किंवा दुसऱ्या कुठल्या पण डिपार्टमेंटची जर ज्युनियर इंजिनियर हीच पोस्ट भेटत असेल तर तुम्ही नक्कीच बीएमसीची ज्युनियर इंजिनियर ही पोस्ट तुम्ही घेऊ शकता. परंतु तुम्हाला ज्युनियर इंजिनियरची पोस्ट बीएमसीत भेटते आणि इकडे तुम्हाला A2 म्हणजे क्लास 2 ची पोस्ट भेटत असेल इतर डिपार्टमेंटमध्ये, तर तुम्ही ती क्लास 2 ची पोस्टची चूज करा.
त्याचं कारण असं आहे की तुम्ही कधी पण एक ग्रेड वरची असेल दुसऱ्या गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये तर ती तुम्ही प्रिफर करा, परंतु सेम लेवलची जर पोस्ट असतील तर तुम्ही बीएमसीला ही प्रिफरन्स जरा जास्त द्या, कारण तिथे कामाचं स्वरूप हे खूप वास्ट आहे, खूप चांगलं आहे आणि तुम्हाला वेगवेगळी डिपार्टमेंट बीएमसी मध्ये अनुभवायला भेटतील. एक स्पेसिफिक डिपार्टमेंट नसून इथे मल्टिपल डिपार्टमेंट आहेत, तुम्ही एका ठिकाणी सेटल होऊन तुम्ही मल्टिपल डिपार्टमेंटचा सुद्धा अनुभव घेऊ शकता. त्याचप्रमाणे सब इंजिनियरची जर पोस्ट असेल तर सब इंजिनियर आणि इकडे AE2 ही आपण इक्विव्हॅलंट समजले जाते, परंतु चूज करताना तुम्हाला सब इंजिनियर बीएमसी ही पोस्ट तुम्ही सिलेक्ट केलेलं योग्य राहील. आणि त्याच्या अगेन्स्ट सब इंजिनियर बीएमसीच्या अगेन्स्ट जर तुम्हाला इकडे क्लास 1ची किंवा त्याच्या वरची जर पोस्ट भेटत असेल AE1 किंवा AEE तर नक्कीच तुम्ही AE1 AEE ही सिलेक्ट करू शकता. आणि परंतु आता काही विद्यार्थ्यांचं असं पण असतं की त्यांचं काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम असतो किंवा त्यांचं घरीच त्यांना थांबणं गरजेचं असतं, तर अशा लोकांना मी म्हणेल की मग तुम्ही तुमची चॉईस ही डिफर करू शकता त्याप्रमाणे. परंतु मी जनरल सांगितलं स्टेटमेंट तुम्ही दिलं, सब इंजिनियर बीएमसी तुम्ही चूज करू. करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला हे दिलेलं आहे. पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचा वेगळा असू शकतो, पण करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू हाच तुमचा अप्रोच असला पाहिजे. ओके, करेक्ट. अजून एक पुढचा प्रश्न म्हणजे जेई आणि सब इंजिनियर ह्या पदावर जर बीएमसी मध्ये विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं तर त्याची स्टार्टिंग सॅलरी साधारण किती असेल आणि एक साधारण 3-4 वर्षानंतर ती सॅलरी किती असू शकते? मला सुद्धा डायरेक्टली बऱ्याच मुलांनी विचारलंय की स्टार्टिंग सॅलरी किती असते, कारण ते कंपॅरिझन त्यांचं नक्कीच असतं की मी इतर डिपार्टमेंटला गेलो तर मला किती सॅलरी भेटेल आणि बीएमसी किती भेटेल. तर नक्कीच आता जरी सब इंजिनियर आपण बोललो, सब इंजिनियर बीएमसी आणि AE2 इतर डिपार्टमेंट, ठीक आहे, तर भले ग्रेड वगैरे सगळं सेम आहे, परंतु तुमचं बीएमसीची सॅलरी तुमची जरा जास्त राहणार आहे, कारण की तुम्ही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणार आहात, तर तिथे तुमची सॅलरी ही वाढून तुम्हाला मिळणार आहे. आता अर्थातच गव्हर्नमेंट असल्यामुळे आपल्याकडे प्रायव्हेट सारखे एक भरगत सॅलरी तर नसणार आहे, परंतु सुरुवात जर जॉब बघितला तर एक स्टेबल जॉब आहे. स्टेबल जॉबच्या हिशोबाने तुमची सॅलरी खूप तुम्हाला चांगली भेटते. तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये कुठलीही भीती नसते, तुमचं कामाचा लोड म्हणा की हे तुमचं मॅनेजेबल आहे. प्रायव्हेट सारखं तुम्हाला ही भीती याच्यामध्ये नसते. तर सॅलरीचं तुम्हाला एक्झॅक्ट जर फिगर सांगितली तर 2019ला जेव्हा आम्ही जॉईन झालो तर आम्हाला सॅलरी ही 63,000 ग्रॉस होती सब इंजिनियर सब इंजिनियरसाठी 55च्या आसपास वगैरे. आता तो अंदाज किती आहे आता? आणि वर्षाला इन्क्रीमेंट जे आहे ते ऑलमोस्ट 6% to 8% इन्क्रीमेंट हे होत राहतं. असं करून तुम्ही इन्क्रीमेंट हे तुम्ही इमॅजिन करू शकता. आता जे नवीन जॉईनिंग होईल त्यांना जेईला आणि सब इंजिनियर आता त्यांची आमच्या वेळेस तर म्हणजे 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे 63,000ची. तर नक्कीच आता एवढं इन्फ्लेशन वगैरे वाढलं असल्यामुळे तर तुमची पण सॅलरी माझ्या अंदाजानुसार जवळपास ग्रॉस सॅलरी तुमची 80,000 पर्यंत जाऊ शकते, 75 to 80,000. आता त्यानंतर जसं जसं तुमचं प्रमोशन होईल तसं तुम्हाला त्याचं इन्क्रीमेंट हे भेटेल, किंवा प्रमोशन इन द सेन्स तुमचा जसा अनुभव होईल तसं तुम्हाला भेटेल. बरोबर, ओके. जसं तुम्ही सांगितलं की आता आपल्याला टेक्निकल नॉन टेक्निकल असे सगळेच पार्ट घेऊन पुढे चालायचंय, बरोबर. तर आता आपण मागे 6 महिने विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला मागणी केली होती की सर GSGK आणि रिझनिंग, बरोबर, याबद्दल एखादं पुस्तक आहे का किंवा याचं मटेरियल आहे का, तर त्याबद्दल मी तुमच्यासोबत देखील त्यावेळेला बोललो होतं आणि तुमचं देखील योगदान या पुस्तकामध्ये भरपूर आहे. जसं की हे पुस्तक तुम्ही पाहू शकता, GSGK आणि रिझनिंग, बरोबर. हे पुस्तक ह्या 2 सब्जेक्टसाठी आपण हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे आणि यामध्ये स्वतः रवी सरांचं देखील या ठिकाणी खूप मोठा वाटा त्या ठिकाणी आहे. तर सर तुम्ही या पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांना काय सांगाल? आता पुस्तकाचं बोलायचं झालं तर आता जेव्हा आपण एक्झाम येणार होती हे आपल्याला तेव्हा लक्षात आलं होतं, 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, ठीक आहे. तेव्हा आपल्याला असं वाटलं तेव्हा बीएमसीची एक्झाम येणार आहे, ठीक आहे. मग तेव्हा आपल्याला असं होतं की जर एक्झाम ऑन द स्पॉट आली, लगेच आली, तर आपल्याला मुलांना काही मटेरियल वगैरे देता येणार नाही. बरोबर. आणि बरेच मुलं मला डायरेक्टली असं विचारत होते की मटेरियल वगैरे स्पेसिफिक तुमच्याकडे काय आहे का, म्हणजे टेक्निकलचं तर ते मॅनेजेबल आहे सगळ्यांसाठी, ठीक आहे. टेक्निकलचं मटेरियल सगळीकडे अवेलेबल आहे, परंतु बीएमसीच्या एक्झामसाठी स्पेसिफिकली आणि त्यात 40% जो पोर्शन आहे म्हणजे जे 40 मार्क्स आहेत नॉन टेकचे GSGK आणि रिझनिंग, यासाठी कुठली असं एका बुक मध्ये मटेरियल तुम्हाला भेटणार नव्हतं तेव्हा, ठीक आहे. तर मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा सुद्धा मी असं सगळीकडून मटेरियल वगैरे सगळे एकत्र करून त्याचा अभ्यास केला होता. स्पेसिफिक मला कुठलंही एक बुक मिळालं नव्हतं, परंतु आपण यावेळेस त्याचा विचार करून मुलांचा विचार करून आपण काय केलेलं आहे तर आपण सगळं अनालिसिस करून आणि आपल्याकडे वेळ भेटला असल्यामुळे 6 महिन्याचा वेळ आपल्याला या 6 महिन्यामध्ये आपण सगळे मेहनत करून त्याच्यामध्ये आपलं इनपुट दिलेलं आहे आणि आपण हे पुस्तक काढलेलं आहे ज्याच्यामध्ये 40% आपलं पूर्ण कव्हरेज हे आपलं झालेलं आहे नॉन टेकचं. तर ज्या मुलांना आता समजा एकतर वेळ तर ऑलरेडी कमीच आहे, परंतु त्यांना जर सगळं नॉन टेक्निकल GSGK आणि रिझनिंग हे कव्हर करायचं आहे तर ते पूर्ण फक्त सिंगल पुस्तकातून कव्हर करू शकतात. आणि मी स्वतः हे पुस्तक बघितलेलं आहे, याच्यामध्ये स्वतः मी इनपुट माझे दिलेले आहेत, त्यामुळे मला माहिती आहे की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत आणि जे
ज्या टाईपचे किंवा ज्या लेवलचे क्वेश्चन BMC ला येऊ शकतात त्याच लेवलचे आपण घेतलेले आहेत. आपण एकदम हायर लेवल पण नाही घेतली, एकदम Yes, lower खालची लेवल पण पण नाही नाही. घेतली. Correct, आणि स्पेसिफिकली मुंबईच्या आसपासचा जो एरिया आहे त्याचा सुद्धा आपण GSGK मध्ये इन्व्हॉल्वमेंट हे Correct. केलेलं आहे. त्यामुळे या एका बुक मध्ये तुम्हाला सगळं हे कव्हर होणार आहे. Correct. आणि याची जर तुम्हाला याच्यावरती काही तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर तुमची एक सॅम्पल याची कॉपी आपण येस ऑलरेडी आपण टेलिग्रामवर हा, टाकलेली तर आहे. ती AK तुम्ही- इंजिनिअरिंग अकॅडमी जर तुम्ही टेलिग्रामवर सर्च केलं तर तिथे तुम्हाला याची सॅम्पल कॉपी देखील त्या ठिकाणी मिळू शकते किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे. मला वाटतं 50 पेजेसची काहीतरी याची सॅम्पल कॉपी आहे. 50 पेजेसची. 50 पेजेस मध्ये तुम्हाला आपण कोणती कंजूसी त्या ठिकाणी केलेली नाही yes. की तुम्हाला 4च पेजेस दाखवायचे. 50 पेज प्रत्येक चॅप्टरचा आपण मॅक्झिमम 80% जे काही चॅप्टर आहे त्याचं प्रत्येकाचे 2-2, 3-3 पेजेस आपण त्या ठिकाणी सॅम्पल म्हणून दिलेले आहे. इतर कुठल्याही पुस्तकाची असे सॅम्पल कॉपी भेटत नाही. भेटत आपण नाही. तिथे अवेलेबल करून दिलेली आणि आहे. जरी दिली तरी 2-3 पेज 4-5 पेज देतात जे व्यवस्थित डिझाईन केलेले असतात. पण आपण असं कोणतंही काम केलेलं नाहीये. आपण मॅक्झिमम कसं विद्यार्थ्यांना दाखवता येईल की आम्ही काय काय केलेलं आहे सगळे प्रयत्न आपण त्या ठिकाणी आणि केले. हे स्पेसिफिकली हे बुक म्हणजे ऑन डिमांड ऑफ स्टुडंट्स आहे. Yes, yes. स्पष्ट सांगायचं कारण याच्यामध्ये जेव्हा आम्ही डिस्कस करत होतो आम्हाला स्टुडंटचे खूप मेसेज यायचे की आम्हाला मटेरियल पाहिजे Yes, मटेरियल पाहिजे. yes. त्या अनुषंगाने आम्ही हे इनपुट देऊन हे पुस्तक काढलेलं आहे. याच्यामध्ये असं आपलं काही दुसरं काही इंटरेस्ट एरिया ऑफ इंटरेस्ट नव्हतं असं correct, काही स्पेसिफिकली फक्त मुलांसाठी काढायचं म्हणून हे आपण काढलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्ही अगोदर चेक करा जी ती सॅम्पल फाईल आहे ती चेक करा. तुम्हाला योग्य म्हणजे मला तर खात्रीच आहे तुम्हाला योग्यच वाटणार आहे त्यात काही डाऊट नाही. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक घ्या. आणि असं पुस्तक दुसरं कुठे आपल्याकडे सध्याला अवेलेबल नाही. इंग्लिश मीडियम मध्ये कारण की एक्झाम IBPS yes, कंडक्ट sure. करते आणि इंग्लिश मीडियम मधलं असं पुस्तक आतापर्यंत तरी मार्केटमध्ये नाही आणि कंबाईन पुस्तक तर तुम्हाला कुठेच त्या ठिकाणी मिळणार नाही. तुम्हाला इंडिव्हिज्युअल पुस्तक भेटेल परंतु ते मल्टिपल ते फक्त रिझनिंगचं एक्झाम मिळेल. जे जीकेचं ते इंग्लिश फॉर्मॅट मध्ये मिळणार नाही. रिझनिंगचं पण असेल आणि ते पर्टिक्युलर असं BMC साठी म्हणून नसणार आहे. Yes, yes. ठीक आहे. BMC साठी जरी असलं तरी ते समजा GSGK त्याच्यामध्ये नसणार आहे बरोबर. Correct, correct. एक तर रिझनिंग असेल किंवा GSGK जनरल पुस्तक तुम्हाला भेटेल. परंतु स्पेसिफिक जर तुम्हाला पाहिजे आता शेवटच्या 2 महिन्यासाठी किंवा 2.5 महिन्यासाठी Yes. तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तुम्हाला टाइम वाचवायचा असेल तर तुम्ही हे पुस्तक रेफर करू शकता. म्हणजे मल्टिपल पुस्तक रेफर करायच्या ऐवजी तुम्ही एक पुस्तक हे रेफर करा. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच हे फायदा होणार आहे डायरेक्टली. ओके. आता यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न त्यानंतर या ठिकाणी आपले हे सेशन संपेल. जर आपल्याला BMC मध्ये सिलेक्शन मिळवायचं असेल तर आपला सगळ्यात जास्त फोकस हा कशावर असणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं? स्पेसिफिकली आता बघा जेव्हा 2019 ला आमची एक्झाम झाली तेव्हा पण कॉम्पिटिशन होती नाही असं Yes, नाही. yes. पण तेव्हाची कॉम्पिटिशन पेक्षा यावेळेसची कॉम्पिटिशन ही खूप जास्त आहे. ठीक आहे. Correct. तर त्यावेळेस समजा तुम्ही एखादा टॉपिक सोडला जरी म्हणजे GSGK एखाद्याला डिफिकल्ट जात असेल Yes, yes. त्याने त्याचा अभ्यास कमी केला रिझनिंगचा जास्त केला तर तुम्ही रिझनिंग आणि टेक्निकल वरती ती एक्झाम क्रॅक करू शकत होता. Correct. परंतु यावेळेस तसं चालणार नाही कारण यावेळेस BMC ही मोस्ट अवेटेड एक्झाम होती. Yes, yes. त्याची ऍड पण आता आलेली आहे. फॉर्म पण आता खूप लोक भरणार आहेत. तर त्यामुळे मी असं म्हणेल की तुम्हाला सगळा पार्ट करायचा म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे GSGK आणि रिझनिंग Correct, हा पूर्णपणे करायचा आहे. त्यामुळे तुमचा मेन फोकस म्हणण्यापेक्षा इक्वल फोकस टेक्निकल आणि नॉन टेक्निकल टेक्निकल दोन्हीवर असणार आहे. म्हणजे याच्यात तुम्ही ज्या वेळेला सिलेक्शन तुमचं झालं किंवा तुमच्या वेळेची ज्या वेळेला बॅच होती तर त्यावेळेला मोस्टली अशी चर्चा होती की टेक्निकल आणि रिझनिंग केलं तरी सिलेक्शन होतं. ओके. तर मग तसं आता तुमच्या म्हणण्यानुसार नाही ती परिस्थिती सध्याला नाहीये. तुम्हाला जर सेफ राहायचं असेल तुम्हाला जर शुअर राहायचं असेल तर तुम्हाला 80 मार्क्स तुम्ही टार्गेट ठेवा. करेक्ट. 80 मार्क्स तुम्ही टार्गेट ठेवलं तुम्हाला 75 वगैरे जर भेटले मार्क्स तर तुमचं एक श्युरिटी होऊन जाते की तुमचं सिलेक्शन होईल. परंतु 75 मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला 95% अटेम्प्ट हा क्वेश्चनचा पाहिजे. 90% मध्ये त्याच्यामध्ये मग कुठलाही टॉपिक तुम्ही सोडू शकत नाही. ओके. बरोबर. त्यामुळे मला असं म्हणणं आहे की नॉन टेक्निकलला सुद्धा तुम्ही इक्वली आता इम्पॉर्टन्स द्यायला स्टार्ट करा. येस. ओके. जेवढे काही क्वेश्चन आम्हाला घेता येतील तेवढे सगळे क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. रवी नायकवडे सरांचे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जर आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असतील बरोबर तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट करू शकता किंवा माझा नंबर देखील त्या ठिकाणी मी शेअर केलेला आहे 9067051404 यावर तुम्ही आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.